नमस्कार, मी रोहित गायकवाड, रिअल इस्टेट कोच आणि लेखक. आपले स्वागत करतो नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. आज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आलेले आहेत मिसेस स्वप्ना मोडक मॅडम, ज्या कम्युनिकेशन आणि इंग्लिश स्पीकिंग ट्रेनर आहेत. 15 वर्षापेक्षा जास्त अनुभव आणि 5,000 पेक्षा जास्त लोकांना त्यांनी ट्रेनिंग दिलेलं आहे. नमस्कार मॅम. नमस्कार. मॅम, मला पॉडकास्टची सुरुवात आपल्या जर्नीपासून करायला आवडेल, की आपली सुरुवात कशी झाली किंवा या क्षेत्राकडे आपण कसे वळालात? सुरुवातीला तर मी नेहमीसारखं आपले सगळे जॉब करतात त्याच पद्धतीने जॉब करत होते आणि त्याच्यानंतर काही वर्षानंतर मला असं जाणवायला लागलं, की कॉर्पोरेट लाईफ हँडल करणं मला थोडंसं डिफिकल्ट वाटायला लागलं. ओके. म्हणून मग मी असा विचार करत होते, की आपण आपलं काहीतरी सुरू करावं, जेणेकरून मला वर्क लाईफ बॅलन्स होईल अशा ह्यानी. मग स्पोकन इंग्लिशची अपॉर्च्युनिटी मला एका इन्स्टिट्यूटमधनं आली, की मॅम तुम्ही शिकवा आमच्या इथे येऊन. ॲज अ ट्रेनर म्हणून. ओके. तर ती माझ्या लाईफची फर्स्ट अपॉर्च्युनिटी मला जी मिळाली ती. मग मी तिथे शिकवायला लागल्यानंतर मला लक्षात आलं, की आपण शिकवू शकतो किंवा लोकांचा रिस्पॉन्स खूप चांगला आहे. ओके. मग हळू मी पद्मावती इथे माझी स्वतःची इन्स्टिट्यूट चालू केली आणि मग मी आता गेले 15 वर्ष ह्याच फील्डमध्ये आहे. ओके. सुरुवातीला आणि कसं झालं, की जेव्हा मी सुरू केलं, तेव्हा माझ्याकडे आजूबाजूची काही लोकं यायला लागली. मग आता ऑनलाईनमध्ये जसं तुम्ही वळायला लागलात, तसं मग स्काय इज द लिमिट होतं, की बरोबर. खूपच माझ्याकडे दिल्ली, बंगलोर अशी लोकं सुद्धा मला यायला लागली. ओके. मग जसं तुम्ही रुळायला लागतात, तसं मग कॉर्पोरेट्सची बोलवणी यायला लागली. मग कॉलेजेसमधनं वगैरे पण मला इंडक्शन प्रोग्रामसाठी, वर्कशॉपसाठी पण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि पब्लिक स्पीकिंग म्हणालात तर हे प्रत्येक कॉलेजला आणि स्पेशली MBA कॉलेजेसला तर लागतंच लागतं. बरोबर. तर अशी ती वाटचाल माझी सुरू बरोबर आहे. झाली. ओव्हरऑल म्हणजे आपण ज्या विषयावर आज बोलतोय ना, तर तो एक म्हणजे मॅन्डेटरी किंवा कंपल्सरी कंपल्सरी. हां. अविभाज्य घटक आहे असं म्हणू शकू लाईफचा नाउअडेज. हं. आपल्याला जर इंग्रजी बोलायचं असेल किंवा जी लोकं बोलतात त्यांच्यामध्ये एक कॉन्फिडन्स असतो. म्हणजे हं. ते याला स्पेशल ट्रीटमेंट किंवा एक काहीतरी मी वेगळं करतोय असं नाही घेत आहे. हं. तर तो जो कॉन्फिडन्स बिल्ड करायचा असतो, यासाठी आपलं काय ओपिनियन असेल? कॉन्फिडन्स हे जर का म्हणाल ना, हा मुळात प्रॅक्टिस, प्रॅक्टिस आणि फक्त प्रॅक्टिसनी येणारी गोष्ट आहे. आता इंग्लिश मध्ये कॉन्फिडन्स निर्माण करण्यासाठी काही टेक्निक्स असतात. त्या जर का तुम्ही फॉलो करायला लागलात ना, तर खरं हे अवघड नाहीये. आपल्याला त्याचा एक बाऊ मनात आहे, की इंग्लिश हं. बोलणं म्हणजे फार काहीतरी मोठी गोष्ट आहे. तर तसं नाहीये. आपण आता इथनं गुजरातमध्ये गेलो किंवा बेंगालमध्ये गेलो, तर आपल्याला नाही येत त्यांची भाषा. ते तितकंच साधेपणाने आपण इंग्लिशला ट्रीट करावं असं मला सगळ्यांना सांगावसं वाटेल. ओके. तर आपण उल्लेख केला की काही टेक्निक्स आहेत, त्या काही 1-2 सांगू शकाल का आमच्या व्ह्यूअर्ससाठी? हो, नक्कीच, नक्कीच. म्हणजे मी ज्या माझ्या मुलांना, स्टुडंट्सला करून घेते टेक्निक, ती जॅम टेक्निक म्हणून आहे. ओके. ती BBCवर पूर्वी खूप प्रचलित अशी होती. तर जॅमचा अर्थ जस्ट अ मिनिट असा अर्थ ओके. होतो. तर जस्ट अ मिनिट म्हणजे एका मिनिटामध्ये तुम्ही मोबाईलवर स्टॉपवॉच लावून एक विषय घ्यायचा आणि त्याच्यावर बोलायचं. तुम्ही सगळ्या लोकांनी हा एक्सपेरिमेंट करून बघा, असं मला नक्कीच म्हणावसं वाटेल, की एक टॉपिक घ्यायचा साधा अगदी मी म्हणेन, की जर्नी बाय ट्रेन ओके. असा जर का तुम्ही टॉपिक घेतला, तर तुम्ही जेव्हा त्याच्यावर बोलायला लागता, तुम्हाला 100% असं वाटतं, की सुचतच नाहीये काही. हं, काय हं, बोलायचं? हं, ट्रेनवर काय बोलणार आहे मी? हं, हं, असं तुम्हाला पटकन वाटतं. तर ते झाल्यानंतर तुम्ही एक्सपेरिमेंट करा, की 1 मिनिटामध्ये मी किती वाक्य बोलू शकले. हं, मग ही वाक्य बोलून झाल्यानंतर मग तुम्ही असं लिहू शकता त्याच्यामध्ये, की ट्रेनची जर्नी तर मला त्याच्यामध्ये काय सांगायचं आहे. मग मी लँडस्केपबद्दल बोलू शकते. मी लोकांशी म्हणजे मला ट्रेनमध्ये लोकं हं, भेटतील, मी त्यांच्याबद्दल बोलू शकते. त्याच्यानंतर अत्यंत चीप जर्नी आहे आपली, हं. ते मी बोलू शकते किंवा विविध फूड्स. प्रकारचं फूड हो. करेक्ट फूड येतं. तर मग हे पॉइंट्स मी लिहून घेतले. परत मी स्क्रिप्ट नाही करायची हं, ह्याची. हं. मी फक्त ते जे पॉइंट्स मी लिहिलेले आहेत, ते मी बोलायचा प्रयत्न करायचा इंग्लिशमध्ये. ह्या सगळ्यामध्ये काय होणार आहे? ग्रामॅटिकल चुका होणार आहेत, सेंटन्स कन्स्ट्रक्शन मिस्टेक्स होणार आहेत, पण त्या सगळ्या इग्नोर करत 1 मिनिटापर्यंत माझं क्लॉक कसं जाईल, हा मी माझा फोकस ठेवणार आहे. ओके. आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये मग तुमच्या लक्षात येईल, की हळू ह्या गोष्टी वाढून माझा कॉन्फिडन्स बिल्ड होतोय, की अरे मला येतंय की बोलता. हं, हं, मी बोलू शकतीये. मग आता प्रॉब्लेम कुठे आहे? इम्प्रूव्हमेंटमध्ये. हं. मग हा पार्ट 2 झाला. बरोबर. कॉन्फिडन्स बिल्ड झाल्यानंतर त्या गोष्टी करणं काही फार अवघड जाणार नाही.
पण इनिशियल जे बूस्ट लागतं ना, ते खूप महत्वाचं आहे. आणखी एखादी टेक्निक आहे अशी काही? व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकता तुम्ही. ओके. व्हिडिओ रेकॉर्डिंग जेव्हा तुम्ही करता ना, तेव्हा तुम्हाला जर्नीमधला फरक जाणवायला लागतो. हं, हं. ह्याच्या व्यतिरिक्त मी असंही सांगेन, की प्रत्येकाला मेंटरची तर डेफिनेटली गरज गरज आहे. असते. तुम्हाला प्रोफेशनली कोणी मेंटर नको असेल, तर घरात पण काही जण असतात आपले, हं, की हं. ज्यांचं इंग्लिश चांगलं आहे. तुम्ही त्यांच्याकडनं रेक्टिफाय करून घ्या त्या. हं, हं. त्या ज्या काही मिस्टेक्स होतायत त्याच्यामध्ये डेफिनेटली लोकं आनंदाने हेल्प करतात तुम्हाला. हं, तर हं. ही पण एक टेक्निक तुम्ही नक्कीच वापरू शकता. आणि बाकी बऱ्याच गोष्टी असतात, की अदर दॅन रेकॉर्डिंग सुद्धा म्हणलं ना तुम्ही, तर एक गेम्स खेळता येतात. ग्रुप असेल तर तुम्हाला गेम खेळता येतो. एक शब्द तुम्ही मला सांगितला, तर त्या शब्दावरनं मी सेंटन्स बनवलं. बरोबर. मग माझ्या सेंटन्सला अनुसरून पुढे दुसऱ्याने दुसरं सेंटन्स बनवलं. तर अशी एक सुंदर स्टोरी तयार होते हं, हं. त्याच्यातनं. आणि हा कॉमेडी गेम पण होतो, कारण सुरू तुम्ही कुठे करता. हं, हं. म्हणजे मी आता जेव्हा कॉर्पोरेट्समध्ये असे गेम्स घेते, तेव्हा मी जर का सेंटन्स दिला, की पाऊस पडतोय किंवा इट्स रेनिंग हेवीली आउटसाइड, तर ते पार हॉरर स्टोरीपर्यंत जातं. आणि ओके. मग लोकांना त्याची मजा वाटायला लागते, हं. की कुठे होतो आणि कुठे गेलो. तर बरोबर. ह्याच्यात पण सेंटन्स कन्स्ट्रक्शन्समध्ये तुम्हाला खूप मदत मिळते. तर असेही गेम्स खेळू शकता. एकंदर लोक भीती बाळगून बोलतच नाही. हं. म्हणजे आपण चुकेल या भीतीने ते बोलतच नाही आणि बोलतच मग नाही. एन्जॉय करणं तर खूप लांबची खूपच गोष्ट आहे. लांबची गोष्ट आहे. खरंय, बरोबर. खरंय. खूप छान. मॅम आता काय होतं, की मॅक्सिमम जी जेन झी आहे किंवा जी लोकं आता हं. आपण अनएम्प्लॉयमेंटवर बोलतोय, बेरोजगारीवर, तर मॅक्सिमम इंटरव्ह्यूमध्ये ज्यावेळेस वन ऑन वनची वेळ येते, त्यावेळेस पुस्तकी किडा म्हणूया आपण, जे खूप हुशार असतात, पण ते परफॉर्म नाही करू परफॉर्म शकत नाही आहे. करू शकत. तर एकंदरीत याबद्दल आपलं काय ओपिनियन असेल किंवा एकंदरीत बॉडी लँग्वेजचा वापर इंटरव्ह्यू किंवा पब्लिक स्पीकिंगमध्ये कसा करता येऊ शकतो? बॉडी लँग्वेज हा माझा तर अगदी फेव्हरेट विषय असं मी म्हणेन. कारण त्याच्याशिवाय बऱ्याचशा गोष्टी अपुऱ्या आहेत. बरोबर. आता जसं तुम्ही इंटरव्ह्यू म्हणलात किंवा पब्लिक स्पीकिंग म्हणाल, मी त्याच्यात अजून एक अँगल ॲड करीन, की ऑनलाईन मीटिंग्स. हं. ऑनलाईन मीटिंग्समध्ये सुद्धा तुमची बॉडी लँग्वेज कशी हवी असेल, ही खूप महत्त्वाचा भाग आहे हा. ओके, तर बॉडी लँग्वेजमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट जी मला वाटते ती आय कॉन्टॅक्ट. ओके. हं. आणि ऑनलाईन मीटिंग्समध्ये काय होतं, म्हणजे जे लोकं स्वतःचे रील्स बनवतात किंवा स्वतःचं सेल्फ शूटिंग असतं किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग्ज असतात बऱ्याच जणांचे. तिथे सुद्धा मी म्हणते, आपण जेव्हा स्क्रीनकडे बघतो ना, तेव्हा बऱ्याचदा मी बघते लोकं स्वतःकडे बघत असतात. हं, हं. पण तिथे वरती लेन्स असते. त्या लेन्सकडे बघणं खूप महत्वाचं आहे. बरोबर, जेव्हा तुम्ही लेन्सकडे बघता, तेव्हाच तुम्ही लोकांशी कम्युनिकेट करताय असं ऐकणाऱ्याला वाटत असतं. बरोबर. त्यामुळे ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. पब्लिक स्पीकिंगमध्ये तर प्रश्नच नाही, की तुम्ही जेव्हा उभे आहात आणि तेव्हा तुम्ही 50 लोकांशी आय कॉन्टॅक्ट करताय, तेव्हा तुम्ही ऑडियन्स होल्ड करता तिथे. बरोबर. त्यामुळे हे महत्त्वाचं डेफिनेटली आहे. इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा खूप गरजेचं, कारण मी जेव्हा इंटरव्ह्यूज कंडक्ट करायचे, तेव्हा जी लोकं आय कॉन्टॅक्ट मॅच नाही करत, इकडे-तिकडे बघतात ना, त्याचं आम्हाला असंही वाटतं, की "अरे, ह्याचा बायोडाटा बरोबर आहे ना? हं, हं. म्हणजे ह्यानी खरं डॉक्युमेंट्स लिहिलेलं. अटॅच केलेले खरे आहेत ना?" असं मनात येतं. बरोबर. पण कॉन्फिडन्स लेव्हल तिथे लो असते. हं, हं. तर हा बॉडी लँग्वेजचा सर्वात महत्त्वाचा भाग. दुसरी खूप चांगली गोष्ट जी मला प्रत्येकाला सांगायचं आहे, हसण्याची प्रॅक्टिस करा. ओके. म्हणजे एक स्माईल देणं प्रत्येक वेळेस खूप गरजेचं आहे. कारण तुमचा कॉन्फिडन्स लेव्हल काही वेळेस लो असू शकतो. हं, पण हं. त्यावेळेस जर का तुम्ही एक छान स्माईल दिली ना, तर त्या वातावरणामध्ये आपोआप एक रिलॅक्सेशन येतं आणि तुम्हाला रिलॅक्स वाटतं. हं. तर ही पण एक टेक्निक प्रत्येकाने नक्कीच फॉलो करा. वापरून बघावी. आणि पब्लिक स्पीकिंगमध्ये जे मला असं वाटतं ना, की अ, तुम्ही जेव्हा उभे राहता किंवा व्हेअरएज तुम्ही बसलात. आता इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा आपण असे बसलेले असतो. कॉन्फिडन्स लेव्हल सुरुवातीला जेव्हा लो असतो किंवा थोडीशी अँक्झायटी असते, जी असायला पण हं, पाहिजे. हं. त्याच्यामध्ये तुम्ही ही टेक्निक पण वापरू शकता. तुम्ही हे हात आहेत ना, हे असे वापरू शकता ओके. आणि हे जर का इथे पोटापाशी ठेवले ना तुम्ही, तर हा इमेन्स कॉन्फिडन्स देतो तुम्हाला. ओके. हं. आणि हे प्रेशर पॉइंट्स आहेत सगळे. हं. तर हे दाबले, की तुम्हाला कॉन्फिडन्स येतो. आणि ओके. ज्यावेळेस जरुरीपेक्षा जास्त भीती वाटत असते, हं, कारण हं. आपण कधीच स्टेज फेस केलेलं नसतं. त्यावेळेस तुम्ही हात सुद्धा असे करून इथे जरी जोरात प्रेस केलेलं असलं, तरी ते कोणाला दिसणार नाहीये. हं, हं. तर हे सुद्धा टेक्निक खूप उपयोगाची पडते. तर ओके. जे लोकांना असे संधी मिळते, की आपल्याला स्टेजवर बोलायचं आहे, पण तुम्ही खूप सराईत नाही आहात. हं, तर हं. ह्या 1-2 गोष्टी डेफिनेटली वापराव्यात आणि हं. पाय कधीही जवळ घेऊन उभा राहू नये. ओके.
त्यांनी बॅलन्स जाण्याची शक्यता असते, कारण तुम्ही खूप प्रेशर खाली असता. हम्म, त्यामुळे पाय लांब ठेवून दोन्ही पायांमध्ये टिल्ट ठेवणं हम्म. अतिशय गरजेचं आहे. तर ह्या पोझिशनमध्ये जर का तुम्ही उभा राहिलात आणि नुसतं उभं राहायचं, पहिलं ऑडियन्सला एक छान स्माईल द्यायची. 2 मिनिटं फक्त आय कॉन्टॅक्ट आणि फक्त स्माईल, या 2 गोष्टींनी वातावरण खूप रिलॅक्स होतं. लोकं तुम्हाला जी अशी जज करायला बसलेली असतात आणि त्याची भीती वाटत असते ना, हम्म. ती ऑटोमॅटिकली खाली जाते. ओके. तर ह्या ओके. गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. इव्हन म्हणजे हाताच्या जेस्चर्स सुद्धा महत्त्वाचे आहेत. असं म्हणतात ना, की ही तुमची सॉफ्ट साइड आहे. हम्म, हम्म, पाठीची साइड हार्ड साइड हम्म, झाली. तसंच हातामध्ये ही साइड जी आहे ती कन्सिडर्ड टू बी युअर सॉफ्टर साइड हम्म, आणि ही हार्ड साइड आहे. हम्म. त्यामुळे असं करून आपण लोकांशी जर का बोललो ना अशा पद्धतीने, तर तुम्ही समोरच्या माणसाशी कॉन्टॅक्ट थांबवल्यासारखंच. ओके. दिस इज अ साइन टू हम्म, स्टॉप. हम्म, हम्म. ओके. हे हात नेहमी असे पाहिजेत किंवा हे असे पाहिजेत. राइट? त्यामुळे तुम्ही ह्या पद्धतीने हात जर का हलवले, स्पेशली इंटरव्ह्यूच्या वेळेस तर तुम्हाला एवढीच चेअर असते बरोबर. बसायला आणि एवढीच जागा असते. बरोबर. त्यामुळे हाताच्या मूव्हमेंट एवढ्याच करणं गरजेचं आहे. हीच हाताची मूव्हमेंट तुम्ही पब्लिक स्पीकिंगला गेलात, तर जेव्हा 50 लोकं फ्री स्पेस बसलेली आहे. आहेत तुमच्या, हो. 100 लोकं बसलेली आहेत, तर हाताच्या मूव्हमेंट वाढवल्या, तर तुम्ही पूर्ण मॉब तुमच्यामध्ये घेताय, बरोबर. असा त्याचा अर्थ होतो. हेच ऑनलाईन मीटिंगमध्ये तुम्हाला हात कमी करावे लागतात, कारण तुमचा हेच तेवढा असतो, व्ह्यूच बरोबर. तेवढा आहे. बरोबर. त्याच्यापेक्षा जास्त नाहीये तो व्ह्यू. हम्म, हम्म. आणि तिथे मुळात तुम्ही आय कॉन्टॅक्ट करायला गेला ना, तर तुम्हाला ऑनलाईन मीटिंग्समध्येही असा अनुभव येईल, की लोकं काहीतरी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करत असतात. हम्म, ते हम्म. खूप डिस्ट्रॅक्टिंग असतं आणि तुम्ही तुमची नजर हलवू शकत नसतात, कारण तुमच्यासमोर तेवढीच लोकं बसलेली बरोबर. असतात. त्यामुळे अशा वेळेमध्ये आय कॉन्टॅक्ट लेन्सवर करणं हम्म. किंवा आपले हात आहे तेवढ्या एरियामध्येच हलवणं, या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. खूप छान, खूप छान. मला यापुढे असं विचारायचं आहे, की बाबा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटबद्दल मी खूप सारे व्हिडिओज बघतो किंवा बोललं जातं. पण एक्झॅक्टली हा विषय काय आहे? म्हणजे अ, हे त्यातल्या त्यात काय वैशिष्ट्यपूर्ण आहे? आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी तुमच्या काही टिप्स आहेत का? मुळात ना पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हा खूप छोटा टर्म नाहीच आहे. बरं. त्याच्यात खूप सारे ट्रेट्स आहेत. हं, हं. आपल्याकडे आपल्या इंडियात म्हणाल तर स्पोकन इंग्लिश हा त्याच्यातला एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. ओके. त्याच्यामध्ये पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये पब्लिक स्पीकिंग येतं. हं, हं, त्याच्यानंतर तुमच्या लीडरशिप क्वालिटीज येतात त्याच्यामध्ये. हं. ह्याच्या व्यतिरिक्त फीडबॅक देणं आणि फीडबॅक घेणं, ही सुद्धा एक आर्ट आहे. हे सुद्धा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट खाली येतं. मी इमोशनल इंटेलिजन्सची सर्टिफाईड ट्रेनर आहे. हं, हं. इमोशनल इंटेलिजन्सचा खूप मेजर पार्ट पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये येतो. ओके. आणि अजूनही सर्वात इंटरेस्टिंग भाग जो आहे तो तुमचं ड्रेसिंग. हं. सो तुम्ही कुठल्या ओकेजनला काय कपडे घालता, लेडीज असाल तर ज्वेलरी कुठली घालता, तर ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा खूप मॅटर करत असतात. तर हे सगळं एक कंप्लीट पॅकेज असतं पर्सनॅलिटी हं. डेव्हलपमेंटचं. तर हे पूर्ण तुमच्यामध्ये 70-75% तरी ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आत्मसात कराव्यात. हं. त्याला आपण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणतो. ओके. आता ढोबळ मानानं काय होतं, ज्यावेळेस पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणतात ना, लोकं फक्त फिजिकल ॲट्रिब्यूट्स जे असतात, हां, की करेक्ट. बाबा मी ब्लेझर घालायचंय, पण उन्हाळ्यात तो ब्लेझर इथं मॅच होतंय, अनकम्फर्टेबल आहे, घाम येतोय, तरी काम आहे. त्याला तो एक हां, मिळालेली टिप असते शेअर टिप असते. मार्केटमध्ये हां, मिळाल्यासारखी आणि तो ब्लेझर घालून इंटरव्ह्यूला तुम्ही बघितलं असेल अगदी बऱ्याच बरोबर वेळेस. आहे. तर तो स्वतःच कम्फर्ट लेव्हल फील नाही करत आहे किंवा तो नाही, नाही. नॅचरली फ्लेक्सिबल नाहीये, ओपन अप होत नाहीये आणि फक्त पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे कुठलेतरी व्हिडिओ बघून त्यानं जी काही चेकलिस्ट बनवली चेकलिस्ट आहे, बनवलेली असते. त्याप्रमाणे तो अटायर करून आलेला आहे आणि याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे? म्हणजे ड्रेसिंग किंवा हे मिसमॅच कॉम्बिनेशन जे आहे, जे आपल्या ॲब्सोल्युटली. अगेन्स्ट आहे, पण हं. लोक त्याला ब्लाइंडली फॉलो ब्लाइंडली करतायत. फॉलो करतायत. ते आपल्याला जसं इंग्लिश आपण ब्रिटिशर्सकडनं घेतलेलं ना, तसं ब्लेझरही तिथनंच आलेलं आहे तो. बरोबर. तर आपण क्लायमेटप्रमाणेच कपडे घालणं अपेक्षित आहे आणि महत्त्वाचं, की तुम्ही त्या ड्रेसमध्ये कम्फर्टेबल आहात का नाही? पण एक्झॅक्टली. तुम्ही अनकम्फर्टेबल असला ना, की लोकं सुद्धा आपोआप अनकम्फर्टेबल व्हायला लागतात. हं, म्हणजे तुम्ही कशात कम्फर्टेबल आहात? आता तुम्ही जर का कॉर्पोरेटमध्ये गेला, तर जरुरी नाही की तुम्ही स्कर्ट्स आणि ब्लेझर्समध्येच हिंडा. हं. तुम्ही साडीमध्ये कम्फर्टेबल असाल, तर तुम्ही साडीच नेसली पाहिजे तिथे. बरोबर. तुम्ही ज्याच्यात कम्फर्टेबल असाल, लोकांचं लक्ष तुम्ही काय बोलताय ह्याच्याकडे असलं पाहिजे, ना की तुम्ही काय घातलंय त्याच्याकडे बरोबर. असायला पाहिजे. एक्झॅक्टली. तर हे खूप इम्पोर्टंट रोल प्ले करतं त्याच्यामध्ये. ओके. आता
Wait. If you are investor or industrialist looking for clear title agriculture or industrial plot across Pune, Mumbai and Konkan region, then do contact us for verified legally clear land parcels. हमेशा याद रखिए, लैंड इज लिमिटेड. अगर आपने नहीं खरीदा तो वो किसी और की अमानत होगी. अगर आपको अपनी लैंड बेचनी है या खरीदनी है तो डिस्क्रिप्शन बॉक्स एंड कमेंट में लिंक दी है, उस पर क्लिक कीजिए, फॉर्म सबमिट कीजिए, हमारी टीम आपको कांटेक्ट करेगी. थँक यू. आपण बोलताना मगाशी उल्लेख केला की किंवा ऑफ कॅमेरा आपण बोलत होतो त्यावेळेस तुम्ही तुमचा जो मेन टार्गेट ऑडियन्स आहे किंवा तुम्ही ज्यांच्या सोबत काम करता ते मॅक्सिमम विमेन कॅटेगरी आहे आणि त्यातल्या त्यात वर्किंग प्रोफेशनल सोबत तुम्ही काम करता. आता हा पॉडकास्ट बघणाऱ्या ज्या काही वर्किंग प्रोफेशनल्स असतील, इधर ते जॉब करतात किंवा एंटरप्रेन्योर आहेत किंवा बिझनेसमध्ये असतील ट्रॅडिशनल, तर त्या लोकांना जर स्केल करायचं हम्म. असेल तर याच्यामध्ये तुम्ही काय मदत करू शकता? इंग्लिशचा ना ऍक्च्युली प्रचंड मोठा रोल आहे याच्यामध्ये. आणि जेव्हा मी ऍक्च्युली इंग्लिश शिकवायला सुरुवात केली ना, तेव्हा मला अजिबात त्याची कल्पना नव्हती. मला असं मी एक सब्जेक्ट म्हणून शिकवायचे तो. मग ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम हे लक्षात आलं की मी शिकवते, लोक शिकतात, नंतर मग कधी भेटले मला, कधी 6 महिन्यांनी म्हणतात, "तर काय चाललंय?" नाही आता मॅडम त्यावेळेस येत होतं, आता काही एवढा टचमध्ये नाहीये." तर हे लक्षात आल्यानंतर माझ्या लक्षात आलं किंवा मग त्यावेळेस मला कॉन्फिडन्स वाटायचा, आता प्रॅक्टिस नाहीये. मग जेव्हा मी सुरुवात केली, मी जसं म्हणलं मी सब्जेक्ट म्हणून सुरुवात केली. मग जेव्हा मी सॉफ्ट स्किल्स ट्रेनिंग वगैरे केली, मग लक्षात आलं अरे ह्याच्यात खूप सारे सॉफ्ट स्किल्स ऍड करण्यासारखं आहे. मला आता पब्लिक स्पीकिंगमध्ये म्हणाल तर मला जवळजवळ 14 अवॉर्ड्स आहेत आतापर्यंत Great. पब्लिक स्पीकिंगचे. मग ते ते लक्षात आलं की अरे पब्लिक स्पीकिंग सुद्धा गरजेचं आहे. इमोशनल इंटेलिजन्सचं सर्टिफिकेशन घेतल्यानंतर लक्षात आलं अरे हेच तर आपण शोधतोय. कारण लोकांची कुठेतरी माइंडसेट चेंज करणं हे जास्त महत्वाचं आहे, नुसता एक विषय शिकवण्यापेक्षा. बरोबर. की तुम्हाला जसं मगाशीपासून आपण बोलतोय भीती, कॉन्फिडन्स ह्या सगळ्या गोष्टीवर मुळात काम झालं पाहिजे, तर त्या माणसाला त्या इंग्लिश स्पीकिंगचा उपयोग होईल. बरोबर. मग जेव्हा तुम्ही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि हे ओव्हरऑल गोष्टी त्याच्यामध्ये घालता आहात, त्याच्यानंतर मग तुमचं जे प्रॉडक्ट तुम्ही ॲज अ प्रॉडक्ट जे तयार होतंय ते इमेन्स आहे. मग ते प्रॉडक्ट मार्केटमध्ये गेल्यानंतर काय करतं? आता टाइम्सचा जर का सर्व्हे तुम्ही बघितला, तर 35% ज्यांना इंग्लिश येतं, त्यांची सॅलरी किंवा त्यांचं अर्निंग म्हणू शकता 35% जास्त आहे, ज्या लोकांना इंग्लिश येत नाही त्यापेक्षा. इव्हन पिअर्सनचा सुद्धा सर्व्हे असा आहे, की त्यांनी तर जगभरामध्ये सर्व्हे केलेला आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे, की स्पोकन इंग्लिश इज इक्वल टू इन्कम. ओ. कारण ज्या लोकांचा इंग्लिश चांगलं आहे, त्या लोकांचे इन्कम्स जास्त आहेत. कितीतरी अपॉर्च्युनिटीज आहेत. मला ना आत्ता रिसेंटली माझ्याकडे एक जण आली होती. तर म्युझिकमध्ये एम-ए केलेलं आहे तिने. आता असं वाटतं आपल्याला, की ह्यांना काय अपॉर्च्युनिटी असेल, की जे ते मिस करतील लाईफमध्ये. बरोबर. तर जेव्हा तिने मला सांगितलं, की फॉरेनला बॅच घेण्याची अपॉर्च्युनिटी होती तिला. पण तिने ती घेतली नाही, कारण तेवढा कॉन्फिडन्सच नव्हता, की त्या लोकांशी मी इंग्लिशमध्ये बोलू शकेन. म्हणजे आज मी म्हणते तुम्ही डॉलर्सची अपॉर्च्युनिटी घालवलेली आहे तुमची. इव्हन ना काही वर्षांपूर्वी माझ्याकडे सॅनिटरी पॅड्स बनवणारे एक वर्कशॉप होतं एका मॅडमचं. आणि खूप अशा डायनामिक लेडी होत्या त्या. छान बिझनेस चालू होता. बरेच वर्ष हॉस्पिटल्सला वगैरे त्यांचे टायअप्स होते. काही वर्षांतर लक्षात आलं महाराष्ट्र सॅच्युरेट झालेला आहे. मग त्यांनी सर्व्हे करायला सुरुवात केली, तर मग लक्षात आलं की हैदराबादमध्ये वगैरे अजूनही आपला स्कोप बिझनेस आहे. चालू शकतो, स्कोप आहे तिथे. मग प्रश्न आला की तिथे बोलायचं कसं? कारण तिथे इंग्लिश शिवाय चालणार नव्हतं. आणि तिथल्या ज्या डॉक्टर्स वगैरे आहेत बरोबर. तेही दुसरीकडनं आलेले असतात. मग असं सगळं त्यांचं मेल्स वगैरे झाल्यानंतर मग त्यांनी मला कॉन्टॅक्ट केलं. मग अशा वेळेस त्यांनी जो काही बिझनेस त्यांचा, मग आपण त्यांच्यावर पूर्ण काम केलं, की स्पोकन इंग्लिश झालं, त्यांचं प्रेझेंटेशन स्किल्स झालं, पी-पी-टी कसे बनवायचे वगैरे असं मला जे त्यांना हेल्प करणं शक्य होतं, मी त्यांना सगळी हेल्प केली. आणि तो जो काही बिझनेस त्यांचा त्याच्यानंतर स्केल झालेला आहे, त्याच्यानंतर 6 हॉस्पिटल्समध्ये त्यांचे तिकडे टाय झाले. तर मग ही जी काही ग्रोथ आहे, ही इमेन्स आहे. तुम्ही विचारच नाही करू शकत आहे या एक्झॅक्टली. गोष्टींचा.
आणि तुम्ही हं. ऑलरेडी म्हणजे जसं कोचेसची आपण म्हणतो की $1,000,000 इंडस्ट्री आहे ही. बरोबर. तर ही फक्त महाराष्ट्रापर्यंत का रिस्ट्रिक्ट ठेवावं ना? हं, हं. माझी मैत्रीण आता फक्त फॉरेनला शिकवते. फॉरेन क्लायंट्स घेते. ती डॉलर म्हणजे तिचं एमच होतं की आपण इंडियात बसून डॉलर्समध्ये कमवायचं. तर ग्रेट. ती व्हेरी मच तिला ते शक्य आहे. इन शॉर्ट हा दरवाजा आहे जो ग्लोबल अपॉर्च्युनिटी ओपन करतो आणि ॲब्सोल्युटली, आपण तो ॲब्सोल्युटली. दरवाजा ओपन करायलाच घाबरतोय रादर किंवा तिथपर्यंत जाण्याची आपली तयारीच नाहीये तयारीच मानसिक. नाही. पण मी तर म्हणते महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा केवढ्या अपॉर्च्युनिटीज आहेत. म्हणजे एक्झॅक्टली. आउट ऑफ इंडिया तर आहेच आहेत, प्रश्नच नाही. आउट ऑफ इंडिया, आउट ऑफ महाराष्ट्र सुद्धा अपॉर्च्युनिटीज आहे. आत्ता तुम्ही एखादा बिझनेस जो इथल्या इथे करत असाल, त्याचा जे काही चार्जेस आहेत, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने तुम्हाला बाहेर चार्जेस मिळतात आणि गुड पेइंग स्टेट्स आहेत. बरोबर. पण यू हॅव टू गो अँड एक्सप्लोर इट. आपली तशी तयारी पाहिजे तयारी आणि पाहिजे तशी. एफर्ट्स घेण्याची इच्छा पण हां, पाहिजे. एफर्ट्स घेण्याची तयारी पाहिजे. ते बरोबर. महत्वाचं आहे. मॅम आता यालाच कंटिन्यू करतो मी. जे वर्किंग वुमन्स आहेत त्यांना आपलं घर पण सांभाळायचं असतं, जॉब पण आहे. आता जो काही ट्रेंड सुरू आहे Google Meet किंवा Zoom कॉल्स हं, हं. हे तासंतास बसावे लागतात. त्यातून त्यांचं जे काही नॅचरल 4 दिवस किंवा हे असतं आणि यामध्ये हं. त्यांना टाईम मॅनेज करायचा आहे, फॅमिली मॅनेज करायची आहे आणि स्वतःसाठी वेळ पण काढायचा आहे. वेळ म्हणजे पण आता काढायचा हे जे आहे. आपण विचार करतोय तर हा वेळ देऊन प्रॅक्टिस न होणारा विषय हा हं. एक बटन दाबलं आणि झालो मी एक्सपर्ट, इंग्लिश एक्सपर्ट किंवा नाही, असं नाही, नाहीये, नाही. बरोबर? तर ॲब्सोल्युटली. याच्याबद्दल तुमचं काय मार्गदर्शन असेल? टाईम मॅनेजमेंट हा खरं तर खूपच नाजूक विषय असं म्हणता येईल. हं. कारण प्रत्येकाला शेवटी 24 तासच दिलेले आहेत एक्झॅक्टली. देवानी आणि त्या 24 तासामध्ये सगळ्या गोष्टी बसवायच्या आहेत. हं, तर ह्याच्यात मला नक्की असं सांगावसं वाटेल, की तुम्ही प्रायोरिटाईज करणं खूप गरजेचं आहे या. तर हं, तुम्हाला काय करायचंय? म्हणजे जसं माझ्याकडे जेव्हा कोणी येतं ना, तेव्हा मी पहिला प्रश्न विचारते, की तुम्हाला का शिकायचंय? हं, हं. म्हणजे बरोबर. असं नको की काहीतरी वेळ जात नाहीये, काहीतरी असं एक इच्छा होती इंग्लिश यावं हं, आपल्याला. हं. एवढ्या बेसिक कारणासाठी इंग्लिश तरी शिकू नका. हं, हं, हं. कारण तुम्हाला प्रायोरिटी असणं किंवा एक ध्येय असणं खूप गरजेचं आहे. मला आत्ता सीनियर मॅनेजर व्हायचंय माझ्या कंपनीमध्ये. हं, मला व्हाईस प्रेसिडेंट व्हायचंय माझ्या कंपनीमध्ये. माझा बिझनेस मला अमक्या लेव्हलला स्केल करायचा आहे किंवा मला लॅक्समध्ये अर्न करायचंय. तर मग ते अर्न करण्यासाठी मी कुठे जाणार आहे? बरोबर. हे मला जेव्हा क्लिअर असतं ना, तेव्हा माझी प्रायोरिटी ठरते. हं, मग हं. मला इंग्लिश म्हणा नाहीतर अजून काहीही म्हणा, मला ते शिकायचंय का? मला तेवढी त्याची गरज आहे का? आणि मला तेवढ्या लेव्हलपर्यंत जायचंय का? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर का हो असेल, तर मग वेळ हा काढायला लागतो. हं, आणि मी माझ्या जेव्हा टाईम मॅनेजमेंटच्या सेशन्स जेव्हा मी स्टुडंट्स बरोबर घेते, तेव्हा मी नक्की एक गोष्ट त्यांना सांगते, की जे सर्वात अवघड गोष्ट आहे, जी सर्वात टाईम कन्झ्युमिंग गोष्ट आहे, ती पहिले घ्यायची असते. आपण बरोबर उलटं उलटं करतो. करतो. सोप्या-सोप्या सोपं, गोष्टी सोपं, सोपं, पटपट, पटपट करून बरोबर. टाकतो आणि मग ते मोठं दिसलं, की मग तो कॉन्फिडन्स जातो. असा वाटतं, "अरे बापरे! आता हे कधी व्हायचं माझ्याकडनं पूर्ण?" हं, हं. तर हे जर का आता गृहिणींसाठी म्हणून तुम्ही विचारलं ना, तर त्यांना काय म्हणतात त्यांना रुचेल असं उदाहरण म्हणजे जर का स्वयंपाक करताना आपण पहिले पोळ्या म्हणल्या, हं, भाताचा कुकर म्हणला आणि नंतर आपण भाजी करायची म्हणलं, तर पहिलं काय करणार तो कुकर लावणार. कारण त्याला हं, 5च मिनिटं लागतील. हं, मग भाजी करायला घेतील त्याला 15 मिनिटं लागतील आणि पोळ्यांचं काम जसं अर्धा ते पाऊण तास जर का लागतं ना, तर ते सर्वात शेवटी ठेवलं जातं. हं, हं, तर हेच जर का आपण अवघड काम पहिल्यांदी केलं आणि मग सोपी-सोपी कामं जर का तुम्ही करत गेला ना, तर तुम्ही बघाल की टाईम मॅनेजमेंट करणं खूप सोपं आहे आणि हे हं. मी एक्सपेरिमेंट केलेल्या आहेत गोष्टी. ओके. म्हणजे असं जसं मी एक क्लासमध्ये नेहमी एक गोष्ट सांगते, की मोठा रॉक जर का असेल ना, तर तो पहिले टाका हं, आणि हं, मग त्याच्यावर वाळू ओता. हं, ती वाळू आपोआप स्वतःची जागा घेणार आहे आजूबाजूला. हं, हं. आणि ते जी वाळू असते ना, ते तुमचं एक्स्ट्रा टाईम जो तुम्ही Netflixवर घालवता, गप्पा मारताना, चॅटिंगमध्ये घालवता, टीव्ही बघायला घालवता. बरोबर. तो जो काही वेळ असतो ना, तो आपोआप स्वतःची जागा त्या रॉकच्या आजूबाजूनी घेतो. हं, हं. त्यामुळे मोठा रॉक असतं ते सर्वात महत्त्वाचं काम पहिले पूर्ण करायचं. बाकीची कामं आपोआप लाईन अप होतात. बरोबर. खूप छान. मग मी एक ऑब्झर्व्ह केलेलं आहे रादर तो एक काय म्हणता येईल बाय डिफॉल्ट प्रत्येकामध्ये असतो, की सेल्फ डाऊट हं. किंवा एक भीती असते. अ, बऱ्याच वेळेस ग्रामीण भागातून आलेला युवक असतो किंवा हं. आपल्या आजूबाजूला
आता फॉर एक्झाम्पल काय कोणी कॉन्व्हेंटमध्ये शिकलं असेल ते ज्या पद्धतीने बोलतात आणि एखादा मराठी मीडियम मधून व्यक्ती कॉलेजमध्ये किंवा वर्किंग कल्चरमध्ये एन्व्हायरमेंटमध्ये ज्यावेळेस जातो त्यावेळेस तो स्वतःला ऑड फील करतो. म्हणजे त्याला लेफ्ट जज आउट केलं जाईल वाटतं. असं भीती असते किंवा बाय डिफॉल्ट त्याच्यामध्ये ते येतं. म्हणजे हे आधी स्क्रिप्टेड नसतं, लिहिलेलं नसतं, त्याला आयडिया नसते असं काही होणार आहे वगैरे. बरोबर आहे. पण ते ज्यावेळेस तो जातो आणि ज्यावेळेस ते जाणवतं त्याला, तो एक्सपिरियन्स करतो. तर ही भीती जर घालवायची असेल किंवा हा जर सरसकट मुळासकट आपल्याला याच्यावर जर सोल्युशन हवं असेल, तर तुम्ही काय सल्ला द्याल? सेल्फ डाऊट ही गोष्ट जी आहे ना, मी रिसेंटली एक बुक वाचलं होतं, हं, द कॉन्फिडन्स कोड म्हणून. ओके. हां, तर हे जे पुस्तक आहे ना, ह्या 2 बायकांनी लिहिलेलं पुस्तक आहे. BBC आणि CNNवर या दोघी जणी अँकरिंग करतात. तर त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. तर सेल्फ डाऊट जी गोष्ट आहे ना, ती त्या पुस्तकामध्ये असं म्हणणं आहे आणि ते लेटेस्ट आहे 2014 सालचंच पुस्तक आहे. त्याच्यामध्ये बायकांमध्ये सेल्फ डाऊट हा पुरुषांपेक्षा जास्त आहे. हो. हं, हं. तर त्याच्यात त्यांचं असं म्हणणं असतं, की तुमचं लहानपणापासून ब्रिंगिंग अप कसं झालेलं आहे, ह्याच्यावर तुमचा सेल्फ डाऊट अवलंबून राहतो. हं, लहानपणापासनं डॉमिनेटिंग वातावरणात राहणारी लोकं, म्हणजे बाई काय आणि पुरुष काय, की त्याच्यामध्ये तू बोलू नकोस, तू सांगू नकोस किंवा हळू जसं ते इव्हॉल्व होत गेलं, तसं बाईला सांगण्यात आलं, की यू हॅव टू बी व्हेरी नाईस, यू हॅव टू हं, बी व्हेरी पोलाईट, यू हॅव टू बी स्वीट आणि जास्त एक्सप्रेस नाही केलं पाहिजे. स्वतःची मतं जास्त सांगितली नाही पाहिजे. तर ह्या वातावरणातनं आल्यामुळे ती सायकी तयार होते माणसाची, की प्रत्येक वेळेस आपण बोलतोय ते बरोबर बोलतोय ना, हं, मला जमतंय ना, मी करू शकतीये ना. मीटिंग्सला सुद्धा मला एक प्रश्न विचारायचा असेल तर पटकन हात वर जाणार नाही. हं. आपण स्टुपिड तर नाही ना साउंड करणार, सिली तर प्रश्न नाहीये ना हा. बरोबर. असंच तुम्ही विचार करत राहतात. तर तो मुळात सेल्फ डाऊट झाला. तर सेल्फ डाऊट हा कोणालाही असू शकतो. जसं तुम्ही म्हटलात, की मी मराठी मीडियममधनं शिकून आलेलो आहे, मी कसं बोलणार? असाही लोकांना डाऊट असतो. हा पण सेल्फ डाऊट आहे. पण हा सुद्धा प्रत्येक वेळेस जसं जन्मलेल्या बाळाला आईने सांगितलेलं नसतं ना, की "बाळा आता तू मोठा झाला की इंग्लिशला घाबरायचंय." हं, ते तुम्ही ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम त्याला घाबरायला लागलेला असता आणि मग तुमच्या मनामध्ये हे सगळे विचार यायला लागतात. हं, तर त्याच्यासाठीच आम्ही माइंडसेटवर सुद्धा काम करतो. हं, की ह्या सगळ्या जे सेल्फ डाऊट आहे त्याच्यातनं बाहेर येणं. तुम्हाला काय वाटतं? तुमचे विचार आता एक छोटंसं ना मी असं सांगेन की तुम्ही एक्सपेरिमेंट करून बघा ही गोष्ट, की एक डायरी घ्यायची. हं. त्या डायरीमध्ये तुम्ही त्याला छानसं नाव द्यायचं, पॉझिटिव्ह नाव द्यायचं काही माय कॉन्फिडन्स किंवा माय पॅशन असं छान नाव कुठलं तरी दिलं, की त्याच्यामध्ये ना रोज असा एक विचार लिहायचा, की आज मला कुठे-कुठे सेल्फ डाऊट आला. हं, आज मला हा प्रश्न विचारायचा होता. मी विचारू नाही शकले. मला भीती वाटली. आज मला हे बोलायचं होतं, मी बोलू शकले नाही. आज मला अ, असं वाटलं, की ह्या विषयावर जोक क्रॅक करावा. तर मी जोक सुद्धा नाही क्रॅक करू शकले, कारण मला भीती वाटली, की कोणीतरी हसतंय की काय हं, मला किंवा हं, मी स्टुपिड तर नाही ना साउंड हं, करणार. हं, हं, तर हे थॉट जेव्हा तुम्ही रोज लिहीत जाता ना, तुम्हाला हळू लक्षात येईल, की ते कमी होत चाललंय. हं, कारण जसं मी तुम्हाला माइंडसेटबद्दल म्हणले, तर माइंडसेटमध्ये काय सांगितलेलं जातं, की तुम्ही पहिल्यांदा लक्षात घ्या, की तुमचे इमोशन्स काय आहेत. मग त्याच्यावर काम करू. हं, लोकं काय सांगणार, "मला भीती वाटते." भीती ही खूप ब्रॉड टर्म आहे. भीतीच्या मागे काय वाटतंय? हं, तर हं, तो डाऊट असतो. हं. अरे, हा काय म्हणेल, तो काय म्हणेल, मी स्टुपिड तर साउंड नाही ना करणार, हे सगळे विचार झाले. मग ह्या विचारांवर मुळात काम करावं लागतं. आणि ओके. तुमच्या ब्रेनला तुम्ही काय इन्स्ट्रक्शन्स दिलेले असतात कंटिन्युअसली, की भीती आहे, भीती आहे, भीती आहे. मग बॉडी काय रिएक्ट करते? हं, घाम यायला लागतो तुम्हाला, जीभ जड व्हायला लागते, पाय कापायला लागतात, हात कापायला लागतात. किती जणांना तर बाथरूमला जावं लागतं सारखं. हं, हे सुद्धा प्रेशर आहे. हं, मग माइंड काय करतंय? तुम्ही जे फीड केलंय त्याला, तशी बॉडी तुमची रिएक्ट करतीये. इट इज हं, सपोर्टिंग युअर थॉट्स. हं, मग हे अनलर्न करणं गरजेचं आहे. अनलर्नमध्ये तुम्ही काय करता, तुमच्या माइंडला पॉझिटिव्ह फ्रेमवर्कमध्ये टाकता. त्याच्यामध्ये इट्स ओके टू मेक मिस्टेक्स. आय हं, एम लर्निंग. आय एम बेटर टुडे दॅन व्हॉट आय वॉज येस्टरडे. हं. हे जर का तुम्ही तुमच्या ब्रेनला रोज सांगत गेलात, तर तुमची बॉडीचा प्रत्येक सेल त्याप्रमाणे रिएक्ट करणार आहे. जसं निगेटिव्हली रिएक्ट केलं, तसं पॉझिटिव्हली करणार आहे. कारण ब्रेनला हे समजत नाहीये. माहीत नाही. हो. तर दॅट इज माइंडसेट अँड दॅट्स हाऊ यू कॅन स्लोली कम आउट ऑफ युअर सेल्फ डाउट.
जस्ट बाय फीडिंग युअरसेल्फ इन अ पॉझिटिव्ह फ्रेमवर्क. ग्रेट. मॅम, मला यालाच पकडून एक प्रश्न विचारावा वाटतो, की बऱ्याच वेळेस लोक कोर्सेस करतात. मग तो YouTubeवर असेल, ऑनलाईन Udemy सारखे पोर्टल्स असतील किंवा पुस्तकं विकत घेऊन असतील. कोर्स केल्यानंतर ग्रामर शिकतात किंवा ट्राय करतात. ज्यावेळेस कोर्स सुरू असतो त्यावेळेस त्यांना ते ओके वाटतं, की आपल्याला येतंय वगैरे, वगैरे आणि थोडा गॅप पडला, 3-6 महिने गेले, तर लोक परत बॅक टू प्रिव्हियस स्टेज किंवा ज्या परिस्थितीमध्ये ते आले होते त्याच लेव्हलला जाऊन वापस पोहोचतात आणि आता मग त्यांची तयारी नसते. कारण त्यांना माहिती आहे, की बाबा मी ट्राय केलं होतं, मला काही जमलं नाहीये. आता कदाचित ते ट्रायच चुकीचं केलं होतं. माझा क्वेश्चन थोडा ऑड वाटेल लोकांना पण, की अशा काही चुकीच्या प्रॅक्टिसेस आहेत जे लोक ट्राय करतात. तुमच्या ऑब्झर्वेशन मध्ये बरोबर, खूप सारे बरोबर. लोक येतात तुमच्याकडे, तर त्या म्हणजे जे व्ह्युअर्स आहेत ते परत त्याच मिस्टेक परत रिपीट नाही करणार. तर अशा कुठल्या प्रॅक्टिसेस, फॉर एक्झाम्पल बरीच लोक पॉडकास्ट इंग्लिश सॉंग्स ऐकणार आणि ते समोर सबटायटल्स, त्याची स्पीड इतकी असते की ते काय बोलतंय, आपण फक्त ABCD अल्फाबेटकडे लक्ष हो, ठेवतो आणि वाचेपर्यंत विसरतो पुढे की गेलेलं तो असतं. कशासाठी, काय संदर्भ आहे, हे सगळं विसरून जातो. बरोबर फक्त आहे, ती बरोबर. रीडिंग स्किल वाढू शकते. अगदी, पण अगदी. आपण म्हणजे ही सगळी जी ॲक्सेसरीज वापरतोय, टूल्स वापरतोय, हे स्पीकिंगसाठी वापरतोय. ही लोकं विसरून जातात. तर ही वन ऑफ दी एक मिस्टेक म्हणू शकतो आपण. तशा तुमच्या ऑब्झर्वेशनमध्ये किंवा बघण्यामध्ये आलेल्या आणखी एक 4-5 काही असतील, हं. तर त्या नक्की शेअर करा. अ, मुळात कसं होतं ना, तुम्ही म्हणता ते अगदी 100% बरोबर आहे, की तो एक कोर्स होतो. हं. म्हणजे जसं मी एक रेसिपीचा कोर्स केला, त्याच्यातल्या एक्झॅक्टली. 2 रेसिपी केल्या आणि उरलेल्या 8 पुस्तकातच होत्या. हं, तसंच ह्याचं पण होतं, की मी शिकले आणि ते पुस्तकात ठेवून दिलं आणि त्याचा हं, वापर मी कधीच केला नाही. म्हणून मी जसं मगाशी म्हटलं ना, तुम्हाला एम असणं खूप गरजेचं आहे, की हं, मी कशासाठी करतीये ते. हं, आणि 3 महिन्याचा कोर्स झाल्यानंतर आपल्याकडे म्हणाल तर प्लॅटफॉर्म असतो, की जिथे लोकं एकत्र येतात आणि तुम्हाला वेगवेगळे विषय दिले जातात. तर तुम्हाला एक प्रॅक्टिस सेशन्स आपल्या इथे कंटिन्यू होतो. ओके. पण आता ज्यांना ऑप्शन अवेलेबल नसेल हा, नाही. हां. त्या लोकांना मी डेफिनेटली म्हणेन, कारण गाणी ऐकणं, सिनेमे बघणं ह्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही स्वतः बोलणं, मीच बोलायला येणार आहे. त्यामुळे तुम्ही बोललं पाहिजे. मग प्रश्न येतो, आम्ही बोलायचं कोणाशी? हं, आमच्याकडे कोणी बोलायला नाहीये. हं, तर ह्याचा सोल्युशन फक्त एवढंच आहे, की काही ॲप्स पण आहेत. हं. तर ते ॲप्स तुम्ही सर्च करू शकता. Play Storeवर आहेत. BBCचा सुद्धा एक खूप छान ॲप आहे. तर तो तुम्ही डाउनलोड करा. त्याच्यामधनं सुद्धा प्रॅक्टिस केली जाते. एआयवर सुद्धा प्रॅक्टिस केली जाते. अं, इ काय ते युडली काहीतरी म्हणून एक ॲप आहे. मला ओके. आत्ता नाव नाही आठवत आहे, पण हं. आपण नंतर व्ह्यूअर्सला हो. नक्कीच सांगूयात. तर ते सुद्धा ॲप खूप सुंदर आहे, पेड आहे. हं. त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः रेकॉर्ड करू शकता आणि तो तुम्हाला करेक्शन्स देतो, ओके. की तुमचं कुठे-कुठे चुकलेलं आहे. हं, हं. तर असे ॲप्स आहेत. तुम्हाला जिथे मेंटर कोणी मिळणार नाहीये, तुम्ही ह्याचा वापर सुद्धा नक्कीच करू शकता. आणि हेही काही जमलं नाही, तर तुम्ही स्वतःचे व्हिडिओज रेकॉर्ड करा. हं. त्याच्यासारखा उत्तम मार्ग नाहीये. आणि तेही करायचं नसेल तर आरशासमोर उभा राहा आणि स्वतःच्या डोळ्यात डोळे घालून तुम्ही त्या विषयावर बोला. तुम्हाला इमेन्स कॉन्फिडन्स येईल. ग्रेट. पण ते केलं पाहिजे. बरोबर. एक्झिक्युशन इम्पोर्टंट आहे. एक्झिक्युशन इम्पोर्टंट आहे. मी ज्यावेळेस स्कूलमध्ये होतो त्यावेळेस आम्हाला बळजबरी ₹1 त्यावेळेस लोकमत टाइम्स होता ओके. आणि तो दिला जायचा आणि आपलाच अभ्यास होत नाही आणि हे अजून रोज एक ते हां, कंप्लीट करायचं म्हणजे ते शिकण्यापेक्षा ती एक शिक्षा झाली, शिक्षा असं झालं. झाली होती. मला तो किस्सा आठवला आता, सय्यद हो. सर होते आम्हाला. हं. तर मला एक जसं आपण ऑफ कॅमेरा बोलत होतो, तुम्ही काही पुस्तक लिहिताय आणि हं. त्याचा विषय काय आहे आणि ते लिहिण्यामागं काय विचार आहेत तुमचे किंवा उद्देश काय आहे तो लिहिण्याचा? अ, अ, माझं पुस्तक अजून महिना 2 महिने लागतील कंप्लीट व्हायला. ओके, पुस्तकं इंग्लिश एरर्सवर आहे. ओके. म्हणजे मला असं जेव्हा मी शिकवायला सुरुवात केली, तेव्हा मला असं वाटायचं, की असं काहीतरी एक रेडीमेड बुक पाहिजे, हं, की हं. ज्याच्यामध्ये लोकं काय चुका करतात किंवा आपल्या बोलण्यात काय चुका होतात. लोकांना शिकवताना त्याचा काहीतरी उपयोग व्हावा. पण असं कुठलंच पुस्तक त्यावेळेस तरी मार्केटमध्ये अवेलेबल नव्हतं. तेव्हापासून माझ्या डोक्यात होतं, की आपण असं काहीतरी लोकांना द्यावं जेणेकरून एक रेडी रेकनर म्हणा, की ह्या चुका साधारणपणे इंग्लिशमध्ये होतात. तर ह्या मी जर का ओव्हरकम केल्या, तर पुष्कळ हद्दीपर्यंत मी एरर फ्री इम्प्रूव्हमेंट. हो, इंग्लिशमध्ये बोलू शकते. बरोबर. तर ह्या थॉटनी ॲक्चुअली मी ते पुस्तक लिहिलंय आणि त्याचं हेच तेच की इंडियन्स जे काही चुका करतात इंग्लिश बोलताना,
तर त्या एरर्सवरच ते पुस्तक असणार आहे. ग्रेट ग्रेट. तुम्हाला खूप शुभेच्छा मॅम. थँक्यू. पॉडकास्टच्या शेवटच्या टप्प्याकडे आहेत आपण. जर आपला 15 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, जर तुम्हाला एक मेसेज द्यायचा असेल आमच्या ऑडियन्सला, तर तो काय असेल? मेसेज तर नक्कीच मी हे सांगेन, की पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही कुठलाही कॉम्प्लेक्स बाळगू नका. तुम्हाला इंग्लिश येत नाही हा कमीपणा नाही आहे. तुम्ही प्रयत्न करत नाही हा कमीपणा आहे. कारण आपल्याला कितीतरी भाषा भारतीय सुद्धा येत नाहीयेत. त्याची तर आपण कधी लाज नाही बाळगली. बरोबर. मग इंग्लिश नाहीये त्याचा न्यूनगंड का असावा? तर तो बाळगू नका तुम्ही. प्रयत्न नसाल करत, तर मात्र तुम्ही विचार करा या गोष्टीवर. पण अदरवाईज तुम्हाला कॉम्प्लेक्स बाळगायची डेफिनेटली गरज नाही. खूप छान. मॅम साधारण 15 वर्षापासून 5,000 पेक्षा जास्त लोकांना त्यांनी ट्रेन केलेलं आहे. वेगवेगळ्या कॉर्पोरेट सोबत काम केलेलं आहे. जर तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील, तुमच्या काही कमेंट्स असतील, तर आम्हाला नक्की कळवा. मॅडमचं जे काही कॉन्टॅक्ट Googleचं पेज आहे किंवा कॉन्टॅक्ट नंबर असेल, तो आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. असंच बघत राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक यू मॅम. थँक यू व्हेरी मच.